पहिल्यांदा थोडीशी अडचण आली आम्हाला, पहिल्यांदा वारीतून हाकलून दिलं आम्हाला. आम्ही आमच्या परिवाराच्या प्रेमापासून किंवा सुखापासून मुकलेली लोक आहेत, पण वारीत आल्यावर आम्हाला आई मिळाली, बाप मिळाले, भाऊ मिळाली, बहीण मिळाली आणि माऊलींच्या रूपात हे सगळे आई बाप मिळाले. वैष्णवांच्या या सोहळ्यामध्ये समाजातल्या सगळ्याच भागातून लोक सहभाग घेतात आणि आनंदी पद्धतीनं ही वारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. माझ्यासोबत अशाच या रणरागिणी सोबत आहेत. माऊली, काय सांगणार, काय वाटतंय आज वारीमध्ये? रामकृष्ण हरी, मी बोलते किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर आहे. मी श्री श्री 1008 दीपाताई नंदगिरी, मी पुण्याहून आहे. देहू ते पंढरपूर आम्ही दरवर्षी चालत असतो. ही 4थी वारी आहे. खूप छान असा सोहळा आहे. इथं जात धर्म किंवा कुठलंही वर्ण मानत नाहीत, सगळीजण माऊली म्हणून आम्हाला हाक मारतात. पहिल्यांदा थोडीशी अडचण आली आम्हाला, पहिल्यांदा वारीतून हाकलून दिलं आम्हाला. मग नंतरनं खूप छान असा अनुभव आला की आम्ही रथाच्या पुढे 13 नंबर दिंडी आहे आमची, शंकर गवळी महाराज त्यांच्या दिंडीमधून आम्ही चालतो दरवर्षी. दिंडीच्या अगोदर आम्हाला फोन करतात की माऊली तुम्ही या आमच्या दिंडीत, तुमची दिंडी आहे म्हणून. मग पहिल्यांदा मी एकटी चालत होते, नंतरनं 4 जण झाले, आज कमीत कमी 8 जण आम्ही चालतोय. पुढच्या वर्षी अजून वाढतील ह्याच्यात. मलाही सांगा, आता लोकांचा म्हणजे जो तुमच्या प्रति असलेली वागणूक असते, जसं सुरुवातीला तुम्ही बोलले अनुभव आला, पण आता लोक अगदी आनंदाने स्वागत करतात. आता फक्त आनंद आहे. त्या दिंडीमध्ये आम्ही थांबलो तरी, जेवायला थांबलो तर पहिल्यांदा आम्हाला जेवायला वाढतात. माऊली बसा, माऊली माऊली माऊली, आईचा आदर करतात आम्हाला. तसाच आदर सगळ्या दिंडीमध्ये किंवा सगळ्या ह्याच्यामध्ये माणूस स्त्री सगळ्यांच्या मनात आमचा आदर बसावा हीच देवाचरणी प्रार्थना करते, माऊलीचरणी प्रार्थना करतो. आणि आमची मंगलमुखीच्या किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यामार्फत आम्ही सगळे सहकारी माझे सगळे आम्ही दिंडीतून सगळेजण प्रवास करतो. माऊली, काय सांगाल, तुमचा काय वेगळा अनुभव, तुम्हाला वारीतून आल्यावर काय वाटलं, काय लोकांनी कसं केलं? प्रथम सगळ्यांना रामकृष्ण हरी. वारीत आल्यावर मला असं वाटलं की आम्ही तर तृतीयपंथी आहोत. आम्ही आमच्या परिवाराच्या प्रेमापासून किंवा सुखापासून मुकलेली लोक आहेत, पण वारीत आल्यावर आम्हाला आई मिळाली, बाप मिळाले, भाऊ मिळाली, बहीण मिळाली आणि माऊलींच्या रूपात हे सगळे आई बाप मिळाले. तर अहोरात्र हे प्रेम करतात आमच्यावर, माऊली 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 म्हणून. तोंडाचं पाणी सुकून जातं त्यांचं, एवढं अवाढव्य प्रेम करतात. आणि काही नाही, बस सगळ्यांनी वारीला यावं आणि माऊलींचं दर्शन घ्यावं. बस. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आता एखादा अभंग जर तुम्ही गायला तर आम्हाला आणखी आनंद होईल. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची, वाट ही चालावी पंढरीची, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी. रामकृष्ण विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मगुरु संभाजी महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधे राधे. राधे राधे. तर अशा पद्धतीने अगदी आनंदीमय हा सोहळा सुरू आहे. असा सोहळा स्वर्गीय नाही, असा सोहळा इथे सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अर्षद गोरखा सोबत मी प्रियंका लाठी, न्यूज 18 लोकमत, लोणी काळभोर.